दादा, काय सुनावणी झाली आज कोर्टामध्ये आणि काय निकाल देण्यात नोटीस आज जे आहे कस्टोडियल डेथच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे. पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कोणी निर्णय घ्यायचा, कसा निर्णय घ्यायचा, त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची, या अपुरा आहे. आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स ले डाऊन करावं. त्या संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि 29ला हिअरिंगला ठेवलेलं आहे. शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे का तिथे आम्ही असं SITची सुद्धा मागणी करतो की SIT नेमण्यात यावी. पण ही SIT सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेलं आहे. आता कोर्ट ग्रांट करतं का ते बघणं महत्वाचं. कन्सिडर केले असं कोर्टानं म्हटलंय ना की तुमची याचिका कन्सिडर ते आमची कन्सिडर म्हणजे ती नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतच. बदलापूर प्रकरणाशी तुम्ही संबंध जुळवण्यात सांगितलेलं आहे. नेमकं दोन्ही सिमिलर कसे आहेत ते बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल देत आहे. पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणारं एमिनेस क्युरिया म्हणजे त्या आई वडिलांनी ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे. कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत कोर्ट चालवतोय. त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे. ती कमतरता मला वाटतं या पिटिशन मार्फत आम्ही असणारा दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे. सुपरविजन करावं अशी तुम्ही भूमिका घेतलेली आहे. हो, माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याचं त्यांना आम्ही असा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटलं की गाईडलाईन ज्या येतील त्या गाईडलाईन्समध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील. तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू. तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलंय यामध्ये सर? यामध्ये प्रतिवादी मी फक्त असणारा स्टेट